आज होता माझ्या बेटूसाठी स्पेशल डे कारण तिचं ॲन्युअल फंक्शन चालू आहे ना. आज सेकंड डे होता ॲन्युअल फंक्शनचा. तर आज होता माझ्या मुलीचा डान्स. तर मग मला आज स्कूल जावंच लागलं. त्यामुळे मी आज इव्हिनिंग आफ्टरनून नंतर स्कूलमध्ये गेली. मग छान तिची तयारी वगैरे करून दिली, हेअरस्टाईल करून दिली. कारण ना काहीच मुलीला कसं मम्मी गेल्याशिवाय बरं नाही वाटत ना. तर मी म्हटलं चला मी येते. हा होता माझ्या मुलीचा फायनल लुक गाईज. हा कॉस्ट्यूम आहे, डान्स कॉस्ट्यूम. तर मला नक्की कमेंट करून सांगा की माझ्या मुलीचा लुक कसा वाटला तुम्हाला. त्यानंतर बेटूची तयारी झाली. मग आम्ही असं स्टेजवर आलो. तर खूप साऱ्या लेडीजनं मस्त आपल्या बच्चूचे डान्स पाहायला खूप भरून होत्या. कच्चाक्कच होता स्टेज. ही माझी मैत्रीण आहे. आपण एक सिस्टर आहेत. यांची मुलगी, माझी मुलगी एकाच वर्गात शिकते. तर आम्ही मग मस्त चणे खात बसलो होतो. हिचं छोटं मुलं आहे ते ना 3 वेळा बाहेर जाते म्हणून तिने चणे सोबत घेऊन आली होती. म्हटलं चांगलं झालं मलाही खायला काहीतरी टाईमपास. मग आम्ही छान परफॉर्मन्स एन्जॉय केली. मग बघा सुरू झाले. छोटे छोटे बच्चू गाईज, त्यांचे कपडे पण त्यांना पेलत नाहीत. हे तर बघा ना क्युटी, साडीच नव्हती पेलत. पण खूप सुंदर डान्स केला. त्यानंतर ना देशभक्तीवर पण छान डान्स झाला आणि मुंबई अटॅकवर एक त्यांनी डान्स थ्रू आपल्याला दाखवलं की कसं काय झाला होता. त्यावर एक छोटंसं असं क्लिप झालं. ते पाहून तर मन शून्य झालं. उसके बाद तो एंट्री में रावण की रावण तो बहुत जोरदार था. त्यानंतर मग माझ्या मुलीचा डान्सचा नंबर आला. माझ्या मुलीचा डान्स वगैरे झाला काही छान डान्स केला त्यांनी. मी म्हटलं चला एक फोटो काढून देते, आठवण राहते. आणि त्यांनी मग मस्त मस्ती केली बघा तुम्ही आता. हळू 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 आप खड़े हो जाओ।